जय श्री कृष्ण. सर्वांना स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पालकाचे वडे. उडीद डाळीचे पालकाचे वडे आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच मस्त अशी कमेंट देखील करा. वडे कोणाला आवडत नसतील, वडे हे सगळ्यांचेच फेवरेट असतील. तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बघू शकता किती मस्त असे वडे तयार झालेले आहे आणि करायलाही एकदम सोपे, झटपट तयार होतात. फक्त आपल्याला एक तयारी करावी लागते. रात्री किंवा 3 ते 4 तास अगोदर आपल्याला ही उडदाची डाळ अशीच भिजू घालायची आहे. ही साल नसलेली उडदाची डाळ आहे. साल जर असतील डाळीला तर साल धुवून घ्यायची आणि नंतर अशा पद्धतीनं काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर काढून घ्यायची, बारीकही नाही, फक्त अर्धाली करायची. मस्त अशी पालक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली मी आणि त्याच्यामध्ये ही अशी थोडीशी जाडसर अशी उडदाची डाळ टाकून दिलेली. फक्त एक गरका फिरवायचा आहे मिक्सरचा, एकदाच फिरवायचं, जास्त नाही फिरवायचं. 1 वाटी कांदा टाकायचा आणि आपल्याला एक हिरवं वाटणसुद्धा टाकायचं आहे. 5-6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 9-10 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे काप, हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आणि सोबतच हातावर जिरं घ्यायचं आणि थोडंसं क्रश करून टाकायचं आहे. जिरं आणि ओवा मी कधी पण असं हातावर थोडंसं चोळूनच टाकते आणि याला पण असं हलकंसं दरदरा काढून घ्यायचं आहे. ते आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तोंडाला चव आणणारे हे वडे होतात. खरंच खूप पौष्टिक होतात. आता मी इथे हिरवी मिरची वापरल्यामुळे लाल तिखट वापरलं नाही आहे. तर याला बाइंडिंगसाठी आपल्याला आता इथे साधारण मी इथे 2 वाट्या बेसन वापरलेलं आहे. थोडं थोडं करून वापरायचं. काय ना, पालकाला पाणी सुटतं आणि डाळीलासुद्धा पाणी सुटलेलं असतं. पालक ही चिरून घेतल्यामुळं, धुवून घेतल्यामुळे त्यालासुद्धा पाणी सुटतं आणि जसं आपण मिक्स करणार ना तसं हे बिना पाण्याचंच आपल्याला मिक्स करत घ्यावं लागणार आहे. आता मी हळूहळू हे मिक्स करत आहे आणि लागेल तसं याच्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. पाणी नाही टाकायचं आहे आणि जसं जसं आपण बेसन ॲड करू तसं तसं हळूहळू ते घट्ट व्हायला सुरुवात होते, बघू शकता. नंतर एका कोलपटावर थोडंसं एक पॉलिथिन घ्यायची, त्याला पाणी लावायचं आणि आपण जे बॅटर बनवलं होतं पालक उडीद डाळीचं ते अशा पद्धतीनं प्रेस करत घ्यायचं आहे, पाण्याचा हात लावून त्याला. आणि मध्यम आकाराचा वडा बनवलेला आहे मी इथे. तुम्ही हवा असेल तर मोठासुद्धा बनवू शकतो. हा मध्यम आकाराचा बनवल्यानं फ्राय करायला सोपा जातो आणि अंगावर तेल वगैरे उडत नाही, म्हणून मी ते मध्यम आकाराचे बनवले आहे. अशा पद्धतीने पॉलिथिनने नंतर हातावर काढून घ्यायची. एका कढईमध्ये मस्त तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की नंतर आपण वडे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे. तेल मध्यम गरम असलं तेव्हा सोडायचे, बघू शकता. मग वड्याची अशी मस्त खालची बाजू सुरुवातीला होते, नंतर त्याची वरची बाजू होते. असे बुडबुडे जेव्हा बंद होतात तेव्हा आपला वडा फ्राय झालेला असतो. तोपर्यंत याला फ्राय होऊ द्यायचं. जोपर्यंत याला असं लालसर कलर येत नाही तोपर्यंत याला मस्त फ्राय करायचा. साधारण एक 3 ते 4 मिनटं लागतात फ्राय करायला, बघू शकता. आता याला मस्त असा कलर आलेला आहे. वडा आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहे. खायला तितकेच अप्रतिम आणि सोपी पद्धत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बनवले आणि या वड्यासोबतच मस्त अशा हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या होत्या त्याच तेलामध्ये. आणि याला तुम्ही वाटलं असेल तर दहीसोबतसुद्धा सर्व करू शकता. वडे दहीसोबत किंवा चटणीसोबत खूप भारी लागतात. आतमध्ये बघू शकता वडे किती मस्त झालेले आहेत. पालक ही पौष्टिक आहे आणि डाळ पण खूप पौष्टिक आहे. तर अशा पद्धतीने आपण कधी तर वडे बनवून खायलाच पाहिजे. मस्त मिरची घ्यायची आणि दह्याला लावून एन्जॉय करायची. तर तुम्हाला ही माझी वड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि आजपर्यंत बघा वडा किती मस्त झालेला आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. जय श्री कृष्ण.